गोवा में पहली बार ग्रैंड नवरात्रि सेलिब्रेशन कृष्ण नवरात्रि महोत्सव गुजराती गरबा किंग जयकर भोजक के साथ 22 सितंबर से 1 अक्टूबर तक। सर्वांना शरण शरणार्थी। लिंगायत धर्म महासभा या राष्ट्रीय संघटनेची आज गोवा राज्यामध्ये मीटिंग संपन्न झाली। या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आर.एस. देशिंगे पुणे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती वैशाली देवी पाटील, मी राष्ट्रीय सरचिटणीस आहे। या ठिकाणी महिला राष्ट्रीय सरचिटणीस रश्मी अशोक चौगुले, महाराष्ट्र महिला राज्याध्यक्षा श्रीदेवी कपाडे, सांगली महिला जिल्हाध्यक्षा श्री खिलारे, गोवा राज्याध्यक्षा कल्पना पेडणी, त्याचप्रमाणे आमची कोर कमिटी सदस्य आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र पिंपळे, आमची कोर कमिटी सदस्य संजय पाटील, गोवा राज्य सरचिटणीस सतीश साठे, गोवा राज्य अध्यक्ष संदीप खिलारे आणि गोवा येथील लिंगायत समाज बांधवांच्या मोठ्या संख्येच्या सर्वांनी आज इथं मीटिंग संपन्न झाली। या संघटनेचे केंद्र शासनाकडे एक मागणी आहे की जसे या भारत देशामध्ये जैन बौद्ध शीख धर्म आहेत, तशाच पद्धतीने महात्मा बसवांनी 12 शतकामध्ये लिंगायत धर्माची स्थापना केलेली आहे आणि तिन्ही धर्म शासनाच्या संविधानात नोंदीवर आहेत, पण लिंगायत धर्म अद्याप नोंदीवर आलेला नाही। अन्य धर्माला ज्या निकषावर केंद्र शासनाच्या नोंदीवरती गेलेले आहेत ते सगळे निकष लिंगायत धर्म पूर्ण करू शकतात। असं असताना अद्याप हा धर्म शासनाच्या नोंदीवर आलेला आहे। त्यासाठी आमची ही टीम जी आहे केंद्र शासनाकडे आम्ही सगळी कागदोपत्री कार्यवाही करत आहोत। महात्मा बसवेश्वरांचं एक आता शासनाच्या वतीनं या देशाचे प्रधानमंत्री त्यांच्या तोंडातून कौतुक होत आहे। देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या तोंडातून बसवांच्या कार्याचं कौतुक होत आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांच्या तोंडून बसवांच्या कार्याचं कौतुक होत आहे आणि अशा पद्धतीने जगाला समतेचा, शांतीचा आणि समानतेचा धर्म दिला असताना या देशाच्या संविधानिक नोंदीवर अद्याप आलेला नाही आहे। त्यासाठी आम्ही सर्व मंडळी महात्मा बसवांच्या विचाराचे अनुयायी आहोत। आम्ही महात्मा बसवांनी स्थापन केलेलं लिंगायत धर्म त्याचं आचरण मान्य करणारे, त्यांचे विचारण चालणारे आम्ही सगळे मंडळी आहोत आणि अशा पद्धतीनं सध्या या संघटनेचं काम महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश या राज्यामध्ये होत असतानाच गोव्यामध्ये सुद्धा लिंगायत समाजाची संख्या प्रचंड असल्याने इथल्या समाज बांधवांचा संपर्क आला आहे। इथला सुद्धा लिंगायत समाज बांधव या कार्यामध्ये सहभागी झालेला आहे आणि त्या अनुषंगानं इथून पुढची वाटचाल होण्यासाठी आज या ठिकाणी मीटिंग संपन्न झाली। इथून पुढं प्रशासकीय पातळीवर आम्ही जे काय कागदोपत्री कार्यवाही करायची आहे त्यासाठी इथल्या आमच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही सगळं इथून पुढे आदेश देणार आहोत। आम्हाला खरं म्हणजे गोवा राज्याबाबतीत आनंदाची बाब आणि अभिमान वाटावा यासाठी एक घटना म्हणजे ज्यावेळेला 12व्या शतकामध्ये महात्मा बसवांनी लिंगायत धर्माची स्थापना केली आणि ही स्थापना झाल्यानंतर काही कारणानं महात्मा बसवांना तिथून बसवकल्याण पुढे संगमला गेले। त्या ठिकाणी आमच्या शरणांचे काही तिथं संघर्ष झाला आणि संघर्षाच्या परिस्थितीमध्ये वचन साहित्य हे जे आमच्या धर्माचं मूळ साहित्य आहे त्या साहित्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न होत असताना आमचे पूर्वज, आमचे शरण बांधव त्या काळचे त्यांनी डोक्यावरती हे सगळे गाठोडे घेऊन शरण साहित्य घेऊन लपवत आले असताना त्या काळचे 900 वर्षापूर्वी गोव्याचे कदंब राजे यांनी खरं म्हणजे आम्हाला आश्रय दिला, आमच्या वचन साहित्याला आश्रय दिला आणि हे लिंगायत धर्मियांच्या बाबतीत खूप मोठे आनंदाचे, समाधानाची बाब आहे। त्यामुळं या गोवा राज्याची आणि लिंगायतांचं एक अतूट नातं आहे आणि असं नातं असल्यामुळं या गोवा राज्यातील लिंगायत समाज बांधव या प्रक्रियेमध्ये येण्यासाठी आम्ही आज ही मीटिंग संपन्न केलेली आहे। भविष्यामध्ये इथे सगळ्या लोकांना अजून जे राहिले असतील त्या सर्वांना ही माहिती देऊन ही सर्व आम्ही इथं बळकट करणार आहे आणि या सर्व कार्यवाहीमध्ये आम्हाला आता प्रशासन अतिशय अनुकूल आहे। प्रशासकीय अधिकारी, केंद्र शासनाचे अधिकारी आमच्या मागणीला सपोर्ट करत आहेत आणि या कार्यवाहीमध्ये आमची जी टीम आहे ती लिंगायत धर्म महासभा या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर आम्ही काम करत आहोत आणि या कार्यात प्रसारमाध्यमांनी चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी द्यावी अशी आमची नम्र अपेक्षा आहे। शरण शरणार्थी। आता ज्या मागण्या आहेत ना, नेमकी मागण्या काय आहेत आणि त्याचा कसा फायदा होणार सगळ्या लिंगायत बांधवांना? या ठिकाणी महत्वाचा फायदा म्हटलं तर लिंगायत समाजाची प्रत्येक ठिकाणी आमची ओळख ठरलेली आहे
कोणत्याही गावामध्ये गेलो, कोणत्याही शहरामध्ये गेलो तर लिंगायत सामाजिक कुटुंब कोणती, मुस्लिम सामाजिक कुटुंब कोणती, जैन बांधव कोणते, हे सगळं ठरलेलं आहे. असं असताना इतर धर्म सगळे रेकॉर्डवरती आहेत आणि ज्यांनी या जगाला अनुभव मंडप म्हणून लोकशाहीचा संदेश दिला, पहिली लोकशाही संसद स्थापन केली, त्यांनी स्थापन केलेलं धर्म रेकॉर्डवरती नाही. त्यामुळं आम्हाला फायदा हा नंतर विषय, पण पहिला आम्हाला अभिमानाची बाब की बसवनाने स्थापन केलेला धर्म रेकॉर्डवरती याला. धर्म म्हणून रेकॉर्डवरती आल्यानंतर शास्त्रीय प्रणालीनुसार साहजिकच अल्पसंख्याक हा राज्य तिथं मिळतोच. अल्पसंख्याकाच्या माध्यमातून जसं की अन्य समाज बांधवांना शासन काही सेवा पुरवते, काही लाभ देते, त्याच पद्धतीनं लिंगायत समाज बांधवांना सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये लाभ मिळणार आहेत, आर्थिक क्षेत्रामध्ये लाभ मिळणार आहेत, उद्योग व्यापारामध्ये लाभ मिळणार आहे आणि तो लाभ आमच्या समाज बांधवांना मिळेल या अपेक्षेनं आम्ही सुद्धा हे काम करत आहोत. महिला राष्ट्राध्यक्ष आहे मी श्रीमती वैशाली गिरी पाटील. आज आम्ही इथे जो म्हणजे मेळावा टाईप घेतला लिंगायत धर्म महासभेच्या, त्यामध्ये महिला भयंकर म्हणजे उपस्थित होत्या. त्यांनीही म्हणजे धर्माचं कार्य करण्यासाठी, संविधानिक मान्यता दिली आणि अल्पसंख्याक दर्जा घेणे यासाठी सहकार्य करू असं आश्वासन गोवेकरांनी मला दिलेलं आहे. लिंगायत धर्म महासभा राष्ट्रीय कार्यकारिणी या ठिकाणी गोव्या ठिकाणी कमिटी स्थापन करून या ठिकाणी लिंगायत धर्म महासभा स्वतंत्र लिंगायत धर्म आहे याचे निर्णय या ठिकाणी करण्यासाठी आपण या ठिकाणी मेळावा केले. या मेळाव्यामध्ये महात्मा बसवेश्वरांनी जे 12व्या शतकामध्ये समानतेचे आदेश दिले, संदेश दिले, त्याचबरोबर स्त्रियांना पुरुषांना एका समानतेवर त्या ठिकाणी अनुभव मंडळ घेतले. अनुभव मंडळ म्हणजे आज जी भारताची लोकशाही संसद आहे, ती संसद म्हणजे अनुभव. जगातली पहिली संसद आहे ती अनुभव मंडळ आणि त्याचे अनुकरण करून आज आपले पंतप्रधान सुद्धा त्या भारत मंडप असं नाव त्याच्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि हे आपल्या लिंगायत धर्माचं बसवेश्वरांचे जीवनचरित्र फार महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यासाठी या ठिकाणी गोव्या राज्यामध्ये आपला समाज एक लाखापर्यंत आहे आणि त्याचं कुठेतरी एकत्रित करून आपला धर्म सुद्धा निर्णय घ्यावे यासाठी या ठिकाणी मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यासाठी मी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष लिंगायत धर्म महासभा राजेंद्र रावसाहेब पिंपळे या ठिकाणी येऊन इथल्या लोकांची एक संघटित करून आम्ही या ठिकाणी एक निवेदन या ठिकाणी देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. Subscribe to our YouTube channel and follow us on our social media platforms for the latest updates and content.